ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार ग्रामसेवक यांच्याकडे आहे. आणि मित्रांनो, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे. श्वासोच्छवास क्रियेच्या वेळी वनस्पती रात्री कोणता वायू बाहेर सोडतात? श्वासोच्छवास क्रियेच्या वेळी वनस्पती रात्री कोणता वायू बाहेर सोडतात? श्वासोच्छवास क्रियेच्या वेळी वनस्पती रात्री कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर सोडतात. त्यामुळे मित्रांनो, बऱ्याचदा तुम्ही ऐकले असाल की रात्रीच्या वेळेस झाडाखाली झोपू नये. झाडाखाली झोपू नये म्हणजे याचं हेच कारण आहे की रात्रीचं वनस्पती ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. त्यामुळे रात्रीचं झाडाखाली झोपल्यामुळे आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. त्याच्यामुळे सांगितले जाते की झाडाखाली झोपू नये. महाराष्ट्राला लाभलेल्या एकूण भूमीपैकी किती टक्के भूमीमध्ये पिके घेतली जातात? महाराष्ट्राला लाभलेल्या एकूण भूमीपैकी किती टक्के भूमीमध्ये पिके घेतली जातात? महाराष्ट्राला लाभलेल्या एकूण भूमीपैकी 56.6% भूमीमध्ये पिके घेतली जातात. केवलादेव पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? केवलादेव पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? केवलादेव पक्षी अभयारण्य भरतपूर, राजस्थान या राज्यामध्ये आहे. गलगंड हा आजार कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? गलगंड हा आजार कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? गलगंड हा आजार आयोडीन या क्षाराच्या अभावामुळे होतो. भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक कोणते? भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक कोणते? भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक आर्सेनिक हे आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर या जिल्ह्यात आढळतात. चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते? चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते? चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाला किसान घाट या नावाने ओळखले जाते. भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग म्हणून काय ओळखला जातो? भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग म्हणून काय ओळखला जातो? भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग म्हणून अरबी समुद्र ओळखला जातो. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते होते? मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते होते? मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे होते. आणि दर्पण या मराठीतील पहिल्या वृत्तपत्रकाचे संपादक बाळशास्त्री जांभेकर हे होते. आणि त्यांनी हे वृत्तपत्र 1832 या वर्षी काढले होते. मित्रांनो, याविषयी तलाठी भरतीला प्रश्न विचारला होता. त्याच्यामुळे त्याच्यातले 2-3 मुद्दे महत्त्वाचे की मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर दर्पण. आणि दुसरा म्हणजे मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण याचे संपादक कोण होते? तर मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर हे होते. आणि दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी केव्हा काढले होते? तर दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 या वर्षी काढले होते. आणि 6 जानेवारी हा त्यांचा राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे चारही गोष्टी परीक्षे दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. सागर जलाची क्षारता किती टक्के असते? सागर जलाची क्षारता किती टक्के असते? सागर जलाची क्षारता एकूण 35% असते. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात? वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात? वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड या वायूचा वापर करतात. कोणता वेद भारतीय संगीताचा पाया मानला जातो? कोणता वेद भारतीय संगीताचा पाया मानला जातो? तर सामवेद हा वेद भारतीय संगीताचा पाया मानला जातो. कोणत्या वर्षी कोलकात्यावरून दिल्लीला राजधानी हलविण्यात आली? कोणत्या वर्षी कोलकात्यावरून दिल्लीला राजधानी हलविण्यात आली? 1911 या वर्षी कोलकात्यावरून दिल्लीला राजधानी हलविण्यात आली. पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे? पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे? पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा सदस्य होण्यासाठी वयाची एकूण 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली होती. आणि जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाला होता? तर 13 एप्रिल 1919 या दिवशी, कालबैसाखी सणाच्या दिवशी हा जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. आणि या हत्याकांडाच्या दरम्यान जनरल डायरने जमावावर गोळीबार केला होता. खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरामध्ये आहे? हिंदी महासागरामध्ये आहे तर सुंदा ही गर्ता हिंदी महासागरामध्ये आहे. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती? पानिपतची तिसरी लढाई 1761 या वर्षी झाली होती. आणि पानिपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे. भारताचे संविधान केव्हा स्वीकारण्यात आले होते? भारताचे संविधान केव्हा स्वीकारण्यात आले होते? भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकारण्यात आले होते. आणि 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन किंवा कायदा दिन म्हणूनही साजरा केला जातो. खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून मालदीव हे बेट सांगता येईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हे जेवढे पण प्रश्न घेतले होते तेवढे सगळे IMP आणि इथून पुढच्या परीक्षा तुम्हाला केव्हाही विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, सारेचे सारे प्रश्न खूप परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. त्यामुळे अशाच नवनवीन प्रश्नांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या सर्व प्रश्नांचा 100% फायदा होईल. आणि जाता जाता एक लाईक करून द्या मित्रांनो. धन्यवाद.